हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आता वाजले 8:15 जास्त होऊन गेले होते आणि आता माझ्या ब्लॉगची सुरुवात होणार आहे. आता माझे पूर्ण कामं होऊन गेले आणि आता माझे आंघोळ वगैरे करून मी आता आई करणार आहे पूजा आणि मी करणार आहे स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहोत. आता मी आज करायचं होतं काहीतरी बासुंदी, पण बासुंदी करायला खूप वेळ लागते. आता सारांचे पप्पा उठले की त्यांना विचारते काय करू वगैरे, मग तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. आणि तुम्हाला हे वर्ष खूप सुख समृद्धी आणि आनंदाने जावो. 2026 हे वर्ष. आणि माझ्या माताजीजवळ तुमच्यासाठी मी प्रेयर पण करणार. आणि चला आता माझ्या किचनमध्ये आधी मी घेणार छान गरम गरम चहा आणि नंतर माझ्या कामाची सुरुवात करणार. चला मग. हॅलो फ्रेंड, आता आली मी किचनमध्ये. आता किचनची करते थोडीशी क्लिनिंग. म्हणजे रात्री स्वयंपाक नव्हता आम्हाला करायचा, पण थोडंसं गॅस ओटा पुसून घेते, कारण की आता मला करायची गॅसची पूजा. कारण की आज आहे नवीन वर्ष, तर मी असे शुभ वगैरे दिवस राहिले की त्या दिवशी मी माझ्या घरी गॅसची पूजा करत असते. त्याला गॅस एकदा छान स्वच्छ पुसून घेऊन घेतलं की मग मला स्वयंपाक करायला बरं होऊन जातात. आधी चहा वगैरे तर मी असंच करून घेतला होता. आंघोळ वगैरे झाले की मग चहा पिली आणि नंतर मी गॅसची पूजा करायला घेतली होती. आणि गॅस थोडासा स्प्रे मारून घेतला आणि ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं स्टँड वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला मस्त दोन्ही याला म्हणजे छान असे हळदी कुंकाचे बोटं लावले, हळद कुंकू वाहले आणि आणि फुलं वाहून अशी पूजा केली मग मी. आणि खूप छान प्रसन्न वाटते. कधी कधी दिवा पण लावते मी. आज दिवा लावायची विसरून गेली होती, मग तो काही मी लावला नाही. त्याच्यानंतर गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि मग इकडे वरण भाताचा कुकर लावला. स्वयंपाक करायला घेतला होता. आईने केली होती पूजा. मग सारांचे पप्पा उठले, त्यांना विचारलं काय करू गोड. ते म्हणे मला जायचं आहे गावाला, तर तू आज साधं सिम्पलच कर. मग ठीक आहे म्हटलं, मी आज करते शिरा छान. आणि मग रव्याचा शिरा बनवला. तसे गोड गोड खाऊन आता बोर झालं, कारण की आमच्याकडे आणतच राहतात काही नाही काही. त्याच्यामुळे तेवढं काही खाण्यामध्ये काही विशेष नव्हतं. तर मग मी पटकन गॅस वगैरे पूजा करून इकडे कुकर वगैरे लावून घेतला. आलू पण लावून घेतले, वरण भात पण होऊन गेला होता नंतर. आणि आता माझी सगळी स्वयंपाकाची तयारी चालूच होती. मग मी गॅसची पूजा करून घेतली छान. आणि बघा किती प्रसन्न वाटते. गॅस ओटा वगैरे किती क्लीन वगैरे झाला की खूप मस्त वाटते बघा गॅसची पूजा. फक्त माझी मिस्टेक झाली होती, मी दिवा लावायची विसरून गेली होती. मग मग अशा प्रकारे मी गॅसची पूजा करून घेते. कोणताही सण राहिला ना आपल्याकडे, आपल्याला चांगलं वाटायचं रात्री आधी गॅसची पूजा करून घ्यायची, म्हणजे खूप छान वाटते. मग आईने केली होती पूजा बघा. आईच आमच्याकडे रोज पूजा करतात. कधी कधी मी पण करते, पण नेहमी तर आईच पूजा करतात. मग मी आली माझ्या मग मी याची पूजा करून घेतली होती. पहिले चांगलं याने पुसून घेतलं कपड्यानी, त्याच्यामध्ये गुलाबजल वगैरे टाकून आणि 5 बोटं म्हणजे कुंकू घेतलं. कुंकानी फुलं बोटं लावून छान पूजा करून घेतली. अगरबत्ती वगैरे लावली. मी दरवेळेला दारामध्ये पूजा करून घेते छान. खूप पॉझिटिव्हिटी वाटते आणि खूप छान आणि खूप चांगलं वाटते. एकदम प्रसन्न वातावरण होऊन जाते आपल्या घरातलं. मी रोजच करते, जसं मला वेळ मिळाला तसं तर मी नेहमीच करते. मी तर आणि पोछा पण लावायचा राहिला ना, आपण मीठ टाकायचं छान जाडंवालं, ते आणायचं पोछामध्ये टाकायचं. मग बघा मी केला होता स्वयंपाक. इकडे बनवला होता शिरा, कढी बनवली होती, आलूची चटणी बनवली होती आणि कांदे वगैरे कांदे मिरची तळून घेतली होती भाज्यासाठी आणि पुरेसाठी तर कणिक मळवली होती. आणि वरण भाताचा कुकर होऊन गेला होता. पट्टपट्ट स्वयंपाकाची तयारी मी करून घेतली होती. वरण पण झालं होतं. आणि मग बघा पूजा पण होऊन गेली. ती पूजासाठी नैवेद्य पण दाखवलं होतं, कारण की आम्ही शॉर्टकट देवाला नैवेद्य दाखवलाच नव्हता, कारण की आमच्याकडे झाली होती आज डिलेवरी.
शुभमुहूर्तावर 1 तारखेला करणार होतं, तर म्हणून पटकन शिरा दाखवून दिला होता. आणि मग घेतली सारांशला अंघोळ करून दिली छान. आणि सारांची अंघोळ झाली, त्याला उन्हात मस्त तयारी करून देत होती. आणि सारांश पण छान उन्हात बसून तयारी करत होता. त्याची आज अंघोळ त्याच्या पप्पांनी करून दिली होती. आणि मी त्याला तयारी करून दिली होती. त्याची अंघोळ वगैरे करून स्वच्छ. आता त्याला उद्यापासून त्याची स्कूल आहे. मग मी घेतली बेडरूम आवरायला. बघा किती पसारा पडलेला होता बेडरूममध्ये. मग बेडरूमची केली मी थोडीशी साफसफाई म्हणजे घर सगळं स्वच्छ आवरून घेतलं, कारण की माझी अंघोळ होऊन गेली होती. मग मला स्वयंपाक करायचा होता. मग बेडरूम जशीच तशीच ठेवली होती. आमच्याकडे लेट उठतात सारांचे पप्पा. स्कूलला सुट्टी राहिली की ते लेटच उठतात, म्हणून मग मी शेवटून ते आवरत असते. मग माझं जेवण वगैरे झालं आणि निवांतपणे मग बेडरूम घेतली होती आवरायला. काल आम्ही जे कपडे होते ते तसेच फोल्ड करायचेच होते. मग ते सगळे घडी करून मग कपाटात ठेवून दिले होते. अशा प्रकारे माझ्या दुपारची रुटीनची कामं मी अशीच करत असते. संडेला पण असेच कामं करते. जेव्हा यांना सुट्टी राहते ना कामं करायला, तसा वेळच होऊन जातो सुट्टीच्या दिवशी मग. आणि मग मी सगळे कपडे आता कपाटात ठेवून देत होती. मग थोडंसंच पोछा पण होता, थोडंसं झाडून वगैरे घेतली, बेड वगैरे आवरून घेतला आणि मग लगेचच मग मी पोछा पण मारून घेतला. बघा मी आता बेडरूम साफ करून घेतली. बघा किती छान वाटते, बेडरूम किती छान साफ झाली. आणि मग मी सगळं थोडंसं पोर्च पण पुसायचा होता. आज लवकर अंघोळ झाल्यामुळे मी थोडंसं पोर्च पण पुसून घेतला होता नंतर. आणि कपडे पण वाळून घेतले होते, कपडे पण झाले होते धुणं. मी अशा प्रकारे माझं दुपारचं कामाचं रुटीन राहत होतं. मग मी कपडे पटकन वाळून घेतले होते आणि मग मी थोडंसं झाले माझे कामं. अशा प्रकारे मी दुपारचं आणि मॉर्निंगचं रुटीन असं असते माझं. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आवडला असेल तर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.